मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे प्रवासाचा। बरेच दिवसांनी आपण कोणता तरी एक स्पॉट फिरणार आहोत, म्हणजे सगळ्यांच्या माहितीतला स्पॉट आहे हा। आपण चाललो आहे आता वसईच्या तुंगारेश्वरला। आता आपण पोचलो आहे वसई स्टेशनला। माझ्यासोबत आहे संकेत, मागे पण आपल्यासोबत संकेत होता आणि आपले काही संकेतचे मित्र पण आपल्यासोबत येणार आहेत। तर आता कोण कोण भेटतं आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवतो। आणि माझा पण एक मित्र येणार आहे, तो डायरेक्ट आपल्याला तुंगार फाट्याला भेटणार आहे। आता कसं कसं जायचं आणि किती काय खर्च होईल तिथपर्यंत जाण्यासाठी तो मी तुम्हाला नक्की सांगतो। तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण आता वसई स्टेशनला आणि समोर नालासोपारा स्टेशन, पण तिकडे काळोख किती केलं आहे बघा पावसाने। पूर्ण वरती जाऊन दाखवतो थांबा ब्रिजवर। हा बघा नालासोपारा साईडला इतका काळे ढग आलेत। हा जर पाऊस पडला आता आमच्यावर पूर्ण परत पाणी भरेल अशी सिच्युएशन होणार आहे। खूप काळे ढग आलेत। या साईडला एवढं नाही, मुंबई साईडला पांढरे ढग आहेत पूर्ण। या इकडे चला आता आपण वसई पूर्वेला चाललो आहे, तिकडून रिक्षा पकडायची। वसई रोड रेल्वे स्टेशनपासून आपलं हे तुंगारेश्वर मंदिर आहे ते जवळजवळ 10 किलोमीटर अंतरावर आहे। आणि म्हणजे त्याचा मुख्य प्रवेशद्वार, आणि मुख्य प्रवेशद्वारापासून मंदिर हे 3 ते 4 किलोमीटर अजून वरती जावं लागतं आपल्याला। तो थोडा चढ आहे डोंगराचा। तर तिथे आपल्याला वसई रेल्वे स्टेशनपासून ते मंदिराचा प्रवेशद्वार तिथपर्यंत जवळजवळ 35 रुपये रिक्षा प्रति व्यक्ती घेते। आणि जर तुमची पर्सनल व्हेकल असेल तर ती देखील मंदिराच्या पूर्ण परिसरापर्यंत जाते। फायनली आता आपण येऊन पोचलो आहोत हायवेला, म्हणजे तुंगार फाट्याला। आणि आज समोर बघताय तर तुंगारेश्वर मंदिराकडे जाणारा मुख्य द्वार। आता तुंगार फाट्याला थांबवून प्रवास चालू करण्याच्या आधी पेट पूजा करण्यासाठी इथे आपण थांबलो आहोत। आता काय घेतलं आहे मित्रांनी ते बघूया। आता मित्रांची ओळख पण तुम्हाला करून देतो। याने घेतला आहे मेदूवडा आणि ते तिकडे अर्धे खात आहेत। चला तर आता नाश्ता पाणी करून झालं आहे आपला, आणि आता आपल्या प्रवासाची खरी सुरुवात होते। हे बघा श्री तुंगारेश्वर महादेव देवस्थान मुख्य दरवाजा। आता आपण चाललो आहे त्याच्या आतमध्ये। बोला हर हर महादेव। आपली चालायची सुरुवात झालेली आहे। तर माझ्यासोबत आता आहे तर हा अश्विनी उर्फ सचिन। हा माझा तिकडे मी पहिला कामाला होतो तिकडे बनलेला मित्र आहे। तर आता बरेच दिवसांनी आम्ही भेटलो, म्हणजे मध्ये मध्ये पण भेटत असतो। हायवेलाच कामाला आहे तर भेटणं होतं मध्ये मध्ये आमचं। तर आता तो पण आला आहे आपला। आता इथे बाप्पा सीताराम सनातन सेवा ट्रस्ट इथपर्यंत कदाचित ऑटो जातात वाटतं, आणि त्याच्या पुढे मे बी ऑटो जात नाहीत, मग इथून आपल्याला चालत जावं लागतं। या साईडला इकडे पार्किंग पण आहे। जंगलाचा रस्ता चालू झाला आता। विहीर आहे इथे। एवढ्या जंगलात पण इथे टर्फ बांधत आहे बघा, काम चालू आहे आता टर्फचं। अरे नागू बाबा रस्ता बघा डांबराचा कदाचित केला होता वाटतं, पण तो वाहून गेलाय। पण आजूबाजूला जी हिरवळ आहे मस्तच एकदम वाटतं। तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य। तुम्हाला काय माहिती वगैरे पाहिजे असेल
तर व्हिडिओ पॉज करून नीट वाचा. हे इथे शेड आहे, मे बी हे चेकपोस्ट सारखं कसं असं तसं आहे इथे. चीता तेंदुआ सब मिलेगा भाई इधर, जो मिले में लेके जाएगा. इथे आता छोटासा एक स्टॉल आहे. आपला जंगलातले जे खाद्यपदार्थ असतात ते, काकडी आहे, आंबे, हे स्टार फूल आहे, चिंच, बोरं. नॅशनल पार्कमध्ये गेलो आम्ही, रत्ना घेतला, आम्ही 4 रत्ना घेतले आणि म्हणताना रत्ना मागवलं. आता इथे आपल्यासोबत हा संकेतचा मित्र साहिल आहे आणि आकाश, दोघे पण संकेतचे मित्र आहेत. आपल्यासोबत चालेल आता. काय घेतलं आहे? स्टार फ्रूट. इतकं चालायची सवय नाही कधी. अजून आत्ताचा फक्त अर्धा रस्ता झालेला आहे आणि दम लागलेला आहे इतका. अभिषेकला जायला पाहिजे होता. इथे बघा वाघाचे ठसे लावलेत पायाचे, काहीतरी तिकडे स्पॉट वगैरे झाला असेल. अख्खा जंगल आहे तर असू शकतो. धबधबा का? आणि इकडे बघा वॉटरफॉल छोटासा, मराठी धबधबा. धबधबा. बीच में वॉटरफॉल, बीच में मराठी, बीच में हिंदी का चलता. पाऊस कमी आहे त्याच्यामुळे पाण्याला पण जोर कमी आहे सध्या. एवढं पाणी नाही आहे, नाहीतर हे दगडं वगैरे पण काय दिसणार नाही धुवाधार पाऊस जेव्हा पडेल तेव्हा. तुंगारेश्वर मंदिराची थोडक्यात माहिती सांगायची म्हणजे हे मंदिर पालघर जिल्ह्यातील वसई पूर्व सातिवले येथील तुंगारेश्वर पर्वतावर समुद्रसपाटीपासून जवळजवळ 21,000 फूट उंचीवर हे प्राचीन शिव मंदिर स्थित आहे. हे ठिकाण तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या घनदाट जंगलात असून महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात येथे भाविकांची खूप मोठी गर्दी असते. या मंदिरातील शिवलिंग हे विमलासूर नावाच्या राक्षसाने स्थापन केले आहे अशी ही आख्यायिका आहे. मंदिराच्या मागील बाजूस रामकुंड नावाचे जलकुंभ आहे. तसेच इथला निसर्ग म्हणजे इथे ठिकठिकाणी मोठमोठे धबधबे तसेच छोटे छोटे झरे विविध वन्यजीवांनी समृद्ध असून पावसाळ्यात निसर्गप्रेमींसाठी एक उत्तम पर्यटन स्थळ बनते. तसेच या मंदिराची वेळ सकाळी 5 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे मंदिर दर्शनासाठी उघडे केलेले असते. हे मंदिर भगवान शिवाचे मंदिर असून हे मंदिर भगवान परशुरामाच्या स्मरणार्थ बांधले गेले असा एक आख्यायिका असल्याचा दावा गुगलद्वारे केला जातो. फायनली अर्धा रस्त्यापर्यंत आम्ही पोचलो आहे. इथून केवढा चढ आहे वरती यायला. आणि इथे आल्यावर आपल्याला हा बघा एक छोटा धबधबा लागतो आहे. आणि जर त्या बाजूला गेलो आपण तर बघा डायरेक्ट खोल आहे पूर्ण खाली. आता अजून नवीन काय प्लॅन पावसाळ्यातला पुढे जायचा वगैरे काय ठरलं की नाही? अजून तरी नाही ठरलं आहे, पण बघू अजून 1-2 ठिकाणी तरी जाऊ. हा चालला आहे हरिश्चंद्रला. अरे एक नंबर. हरिहर जाओ, हरिहर मस्त. तो अरे ये सब मोस्टली करके हो चुका है. मेरा भी हो गया. हाँ वही वो हरिश्चंद्र कलसुबाई भी हो गए. हरिश्चंद्र बचा है और 2-3 जो बड़े वाले स्पॉट्स है वो बचे सिर्फ. हाँ
चालून आता 1 तास झाला, म्हणजे जवळजवळ होईल 1 तास झाला नाही अजून, किंवा झाला असेल कदाचित. 8 सव्वा 8ला काहीतरी चालायला सुरुवात केली होती आणि आता 9-10 झाले. चालायची सवय नाही, त्यात हा डोंगर चढ दम लागलाय पूर्ण. आणि हे बघा, हा बघा इथे बसलाय बघा. नको नको राहू दे. हे बघा इथे पोरं काय करतायत. चला, असं खरं द्यायला नाही पाहिजे इकडे. उगाचच त्यांना तिथे सवय लागणार, आपण काय काय देणार आणि मग ते बाकीची माणसं येणार त्यांच्यावर, पण मग ते त्यांच्या मागे लागणार खायला देण्यासाठी. हां, आपण उलट घाबरणार, मग ते ॲग्रेसिव्ह जास्त होतात, मग अटॅक वगैरे करतील. त्यापेक्षा आपण गप पाया पडायला आलो तर तिकडेच जा. हे बघा, फायनली आपण आत्ता मंदिराच्या जवळ पोचलो आहे. ते समोर जाऊन आपल्याला असं पूर्ण खाली उतरायचं आहे, म्हणजे ऑलमोस्ट आपण मंदिराच्या इथेच पोचलो आहे. इथे पण खाण्याची वगैरे दुकानं आहेतच, इथे पिण्याचं पाणी पण आहे. हे बघा, मंदिराच्या खाली जाताना इथे आपल्याला फुलची दुकानं वगैरे पण भेटतात, फुल, नारळ. आणि खाली आता आरती पण चालू आहे, आरतीचा आवाज येतो आहे. मंदिराच्या जस्ट जवळ पोचलो होतो आणि पावसाला किती जोर आला आहे बघा, जोरात पाऊस आला आहे. म्हणून थोडंसं थांबलो आहे आता. खाली आरती पण चालू होती, पण ती काय भेटणार नाही आता आम्हाला. इकडे जाताना इथे पण बऱ्यापैकी हॉटेल वगैरे आहेत, म्हणजे खाण्याची सोय आहे पूर्ण इकडे. रेनकोट घातला आणि पाऊसच गेला आहे बघा. आता काय उपयोग झाला आहे काय घालून, इतका वेळ थांबलो, पाऊस जात नव्हता म्हणून रेनकोट घातला, आणि आता रेनकोट घातला तर पाऊस गेला आहे. काय बोलणार, हर हर महादेव बोलायचं. हे बघा, आता आपण पोचलो आहे बरोबर महादेव मंदिराच्या परिसरात, आणि इथे पण फुलांची दुकानं आहेत. सुस्वागतम, हर हर महादेव. बघा, हे मंदिराचा परिसर आणि समोरच आपल्या दीपमाळ, बरोबर मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या समोरच. आणि आता आपण चाललो आहोत आतमध्ये, चप्पल काढूया आणि महादेवाचं दर्शन घेऊया. आपण मंदिराच्या आतमध्ये पोचलो आहे. पहिली बाईक होती ती काय 4 वर्षांची आईला बोलली म्हणून इकडून आपण दर्शन करून बाहेर येतो, आणि दर्शन करून बाहेर आल्यावर इथे काळभैरव मंदिर आहे. किंवा काळभैरव मंदिर. आणि तिथून पुढे गेले की इथून पण बाहेर पडता येतं आपल्याला. आणि इथे पण देव आहेत, पण कोणते आहेत इथे नाव वगैरे काही लिहिलेलं नाही आहे. गणपती बाप्पा मोरया. चला, आता आपण इथून पुढे जाऊया, मंदिराच्या आजूबाजूचा परिसर थोडा बघूया. मंदिराच्या इथून बाहेर आलो की बघा, इथे कसं धबधब्यासारखं गेलेलं आहे. पूर्ण जंगल आहे. मंदिराच्या बाजूलाच जय श्रीराम मंदिर आहे. जय हनुमान.
पावसाने आता पुन्हा काळोख केलंय बघा. जोरदार पाऊस येणार आहे आता. ती लोक पोहत आहेत इथे. पाऊस जास्त नाही म्हणून पाणी पण जास्त नाही आहे. चालताना आता इथे कोण दिसलंय बघा. छोटासा एकदम पिल्लू आहे पण जाम डेंजर असणार आहे. मॅन वर्सेस वाईल्ड मराठीमध्ये. परतीचा प्रवास करत असताना अश्वनीला दहीहंडीची आठवण झाली. त्यामुळे त्याने लगेच जे पाण्यातले दगड होते त्यांची एकावर एक थर लावून दगडाची सुंदरशी कलाकृती बनवायला घेतली. त्यानंतर घरातून सकाळीच आईने शिजवलेले मका दिला होता. तो थोडा वेळ बसून आम्ही निसर्गाचा आनंद घेत तो खाल्ला आणि त्यानंतर पुन्हा पुढच्या परतीच्या प्रवासाला मार्गस्थ झालो. रिटर्न जाता जाता आम्हाला जे मंदिराच्या समोरच आहे तेव्हा इथे मंदिर आणि इथे महादेवाची केवढी मूर्ती, फायबरची मूर्ती आहे बघा. ती मोठे आहेत. नाईस वर्क. मंदिराच्या बाजूला तिथे लहान मुलांना बघा खेळण्यासाठी पण छोटंसं गार्डन वगैरे पण केलं आहे. हे बघा इथे घसरगुंडी झोपाळा वगैरे पण तुटलेले अवस्थेत आहे सगळं. छोटे छोटे प्राणी बनवून ठेवलेले आहेत. चला तर आता आपण रिटर्न चाललेलो आहोत आणि पाऊस वगैरे तर नाही भेटला आपल्याला. मध्ये मध्ये थोडा होता पण जास्त नाही आहे. आणि आता रिटर्न जाताना माझ्यासोबत आहे फक्त अश्विनी आणि संकेत आणि त्याचे मित्र थोडे थांबले आहेत. ते जरा एन्जॉय करतात तिकडे. संकेत आणि त्याचे मित्र आलेत मुंबईवरून तर ते थोडा वेळ त्या धबधब्याच्या इकडे वगैरे थोडं एन्जॉयमेंट चालू आहे त्यांची. तर आता आपण निघतो आहे रिटर्न जायला. अरे बाय बाय बाय. खरं तर मोबाईल यासाठी ठेवला लगेच आतमध्ये. आमच्या समोरून जात होते मुलं, त्यांच्याकडे होती पिशवी. माकडं त्यांच्यावर अटॅक केला एकाने म्हणून मोबाईल लगेच जरा आतमध्ये ठेवला आहे. नाही ते नाही, मोबाईल ठेवला आतमध्ये लगेच. मजाही आली. आम्ही दोघे चालले आता रिटर्न. बाकीचे मित्र आहेत मागेच. उतरताना काय वाटणार नाही तुम्हाला, फक्त चढायला त्रास एवढाच होतो की आपलं की रेग्युलर चालणं नसतो. हां जिम नाही केलं तरी चालणं पाहिजे जरा. कारण अशा डोंगराळ भागात जर आलो, थोडा चढ जरी आला तरी आपली हवा टाईट होते. कारण इथे आजूबाजूने हवा पण जास्त लागत नाही आपल्याला. त्यामुळे सफोकेशन किंवा गरम होऊन दम जास्त लागतो. आता उतरताना एवढं काय वाटत नाही. सकाळी जाताना एक पॉईंट असा आला होता की खूप दम लागलेला. हा रोड बघा, कंटिन्यू याच्यावरून गाड्या जाऊन पूर्ण असा चिखलवाला रोड झाला आहे. स्लिपरी पूर्ण. तो संभाल के आओ, हां संभाल के जाओ.
फक्त उतरताना जास्त काळजी घ्यायला लागणार आहे, कारण गाड्यांचे ब्रेक वगैरे मारताना गाडी स्लिप व्हायचे जरा चान्सेस जास्त आहे. टू व्हीलरवाल्यांनी काळजी घ्यायला लागेल. नहीं तो फिर वही सीन होगा. अरे भाई भाई भाई. याने खरं तर गाडी आणलेली आहे, पण ती आम्ही लावली खाली, कारण आता जो 4, 5, 6, 7, 8, 9ला जो पाऊस झाला होता त्यानंतर इकडे गाड्यांना येण्यासाठी मनाई केली होती पोलिसांनी. त्यामुळे आम्हाला माहिती नव्हतं की वरती गाडी येऊ देतील की नाही. त्यामुळे जो मुख्य द्वार आहे हायवेच्या इथला तिकडेच याने गाडी ठेवली आहे. पण आता बऱ्यापैकी सगळ्या गाड्या वगैरे येतात वरती. फक्त रोडची कंडिशन गाड्यांसाठी किंवा टू व्हीलरसाठी नाजूक आहे खूप. लेकिन पैदल है, मजा आएगा. हां, चालत आलात तर पूर्ण निसर्गाचा आनंद घेता येईल, माकडांचा पण आनंद घेता येईल. और कुछ ऐसे भी माकड़ मिलते हैं पीछे, देख लो, दिख रहा होगा तो वाइट ह्युमन माकड. हाँ, बन राकस. माकडांना काय खायला देऊ नका किंवा त्यांच्या जवळ पण जाऊ नका उगाचच. काय काय असं छपरी टाईप वगैरे पोरं उगाच त्यांना त्रास द्यायचं काम करतात. नेचर उसका हाँ. जो नेचुरल हैबिटेट है उसका टूट जाता है ना. इस वजह से जाएंगे ठीक है ना. वो लोग उसी आएंगे जाएंगे, मर मुरा जाएंगे, फिर हमारा घूमना बंद हो जाता है. ऐसे लोग को गाली देना सही है. आता पुन्हा पाऊस येण्याची शक्यता जास्त आहे. काळोख केला पूर्ण वरती. रोड बघा पूर्ण कॅडबरीवाला झालेला आहे इथे. आता मेन हायवेच्या जवळ आलो आहे आणि पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. त्याने इथे दुकानात एका हेल्मेट ठेवला होता आणि गाडी तिथे समोरच लावलेली आहे. तेवढ्यात पाऊस पण जोरात आला आता. हो, इथे बघा पाऊस पडत नाही आहे आणि आता तुम्हाला पुढे नेतो. पाऊस बघा किती जोरात पडतोय इथे. हे बघा पुढे दिसतंय. आला 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 आला. हा बघा इथे बाउंड्री आहे. बरोबर इथे पाऊस नाही. हा बघा आणि इकडे पाऊस आहे. हा बघा इकडे पूर्ण बाउंड्री आहे, इकडे पाऊस नाही, इकडे पाऊस आहे. खतरनाक खतरनाक. चला तर आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे, कारण मागे बघताय भरपूर पाऊस आला आहे आणि आता मोबाईल पण मी आतमध्ये ठेवतो. आपला शृंगारेश्वरचा प्रवास आपण पाहिला. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.